नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. राज्याच्या राजकारणात बॉलिवूड अभिनेता आमिर खान याशी संबंधित एका वादानं चांगलीच चर्चा रंगली. हा वाद आमिर खानच्या तिसऱ्या विवाहाशी संबंधित असून राज्यमंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेल्या नितेश राणे यांनी रविवारी विचारलं की या विवाहाकडे लव्ह जिहादच्या उदाहरणाप्रमाणे पाहिलं जाऊ शकतं का? भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी हिंदू समाजाला अशा सेलिब्रिटींना पाठिंबा देण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं. अहिल्यानगर येथे बोलताना नितेश राणे म्हणाले, जेव्हा प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात तेव्हा हिंदू समाजानं त्याचा विचार केला पाहिजे. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? आमिर खान अशा व्यक्ती होत नाहीत का? जो हिंदू तरुणींना त्यांच्या चित्रपटात पाहतात त्यांना अशा कलाकारांना मोठ्या करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. तसेच आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाकडे लव्ह जिहादच्या दृष्टीने पाहिलं जावं का, यावर त्यांनी अधिक चर्चा असल्याचेही म्हटलं. हिंदू समाजानं अशा व्यक्तींचे चित्रपट पाहावेत की नाही याचा विचार करायला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. चला सांगूया काय असतं लव्ह जिहाद. लव्ह जिहाद हा शब्द काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून वापरला जातो. त्यांच्या आरोपानुसार मुस्लिम पुरुष इतर धर्मातील महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाहाद्वारे इस्लाम स्वीकार करण्यास प्रवृत्त करतात. मात्रच या संकल्पनेबाबत देशात वेगवेगळी मते आहेत. याच महिन्यात 5 जुलै रोजी आमिर खान यांचे मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल निवासस्थानी खासगी समारंभात गौरी स्पॉट यांचीही विवाह केला. हे आमिर खान यांचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्यांनी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह केला होता. नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आमिर खान यांनी अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान राणे यांच्या विधानावर वारिस पठाण म्हणाले, जर तुम्हालाही लग्न करायचं आहे तर तुम्हीही 4 लग्न करा. तुम्हाला कोणी थांबवलं? असं वारिस पठाण म्हणाले. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.